न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सिन्नर तालुक्याचे भूषण आणि नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ पांगरी येथे पार पडलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमदार असताना विधानसभेमध्ये आणि खासदार झाल्यावर लोकसभेमध्ये सातत्यानं ठाम भूमिका मांडणारे तसेच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देणारे नेतृत्व म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं हा सत्कार करण्यात आलाय। कार्यक्रमाचे आयोजन विलास पांगारकर यांनी केले होते। सुरुवातीला प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। व्यासपीठावर शिवाजीराजे जाधव, विजय काकडे, स्मिता खरात, भारती पगार, पोपट कोकाटे, संपत पगार, विठ्ठल राजे उगले, ॲडव्होकेट अमित दोंदे, अण्णासाहेब खाडे, छबू थोरात, ज्ञानेश्वर थोरात, जगदीश पांगारकर, विठ्ठल जपे, संपत जगताप, प्रकाश पांगारकर आदी मान्यवर उपस्थित होते। या मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी माझा सत्कार करून सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले। विलास भाऊ असतील, आदरणीय संपत भाऊ असतील यांनी फोन करून सूचित केलं आणि सांगितलं की आपल्याला पांगरी येथे सत्कार करायचा आहे। आणि कशाबद्दल सत्कार आहे तर तुम्ही आदरणीय संघर्ष योद्धा दरंगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला यासाठी आपला सत्कार करायचा आहे। मला थोडं विशेष वाटलं की समाजाचा भाग असताना पाठिंबा देऊन त्याच्याबद्दल सत्कार करण्याचं काही कारण नाही असं मी संपत भाऊंशी बोललो की मी समाजाचा भाग आहे आणि मी पाठिंबा दिला म्हणजे माझा सत्कार व्हायला पाहिजे असं अजिबात काही कारण नाही। तुम्ही हा सत्कार करू नये अशी माझी विनंती असं मी त्यांना म्हणतो। माझं कर्तव्य मी पार पाडलंय, मी काही खूप मोठं काम केलंय असं नाही। परंतु विलास भाऊंचं एक वेगळं मत होतं। त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही पाठिंबा दिला, पक्षाचा काय निर्णय होता हा बाजूला ठेवून तुम्ही पाठिंबा दिला म्हणून आम्हाला सत्कार करायचा तुम्हाला घ्यावं लागेल। त्या निमित्ताने मी आज या कार्यक्रमासाठी आलो। आज योगायोगाने नाशिक येथे हरित कुंभ या विषयावरची बैठक नाशिकला असल्यामुळे मी भाऊंना विनंती केली की थोडं मला वेळेवर जाऊ द्या। पण आज 1.5 वर्षापासून एकाही बैठकीला मला बोलवलं नाही। ही पहिलीच बैठक आहे आणि पहिल्या बैठकीला नाही गेलं तर परत चर्चा व्हायचं कारण नको म्हणून मला जाणं गरजेचं। आज आपण समाज बांधव म्हणून एकत्र आलेलो आहोत। समाजातील लोकांची, शेतकऱ्यांची आणि खास करून तरुणांची काय अवस्था आहे ही मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही, कारण प्रत्येकाच्या घरात आपण ते पाहतोय, भोगतोय। आणि म्हणून हा लढा हा कोणत्या समाजाच्या विरोधात नाही, हा लढा कुणाला तरी काढून घेऊन आपल्याला पाहिजे याच्यासाठी नाही, परंतु समाजातील गरीब दुबळे लोक जे आहेत त्यांना सर्वसामान्य लोकांच्या बरोबरीने आणण्यासाठी जे लढा मनोज जरांगे पाटील लढत आहेत त्याच्यासाठी हा लढा आहे। तसेच अध्यक्ष मनोगतामध्ये शिवाजीराजे जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले। कार्यक्रमासंदर्भात आयोजक विलास पांगारकर यांनी अधिक माहिती दिली आहे। विलासरावजी पांगारकर त्यांचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि एक एवढ्या या खासदारांचं स्वागत हे जिजाऊंच्या घराण्याच्या माणसाकडनं, माहेरच्या माणसाकडनं व्हावं ही त्यांची बऱ्याच दिवसाची इच्छा त्यांनी मला बोलून दाखवली आणि आज ती पूर्ण होते। आज जेव्हा एखादा पुरस्कार, एखादं स्वागत आपण त्या ठिकाणी करतो त्यावेळेस तेवढी जबाबदारीसुद्धा त्या ठिकाणाच्या माध्यमातून होत असते। आज विलासरावांनी समाजाची मोठी जबाबदारी या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी घातलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपला या वर्षीचा जो येणाऱ्या 19 फेब्रुवारीला जो शिवजन्मोत्सव सोहळा आपला होणार आहे तर त्या कार्यक्रमासाठी त्याचीही पूर्व मीटिंग या ठिकाणी त्यांनी घडवून आणली आणि भारतभर ज्या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी होत नाही त्या ठिकाणी महाराजांची जयंती दर शिवजयंतीला छत्रपती संभाजीराजांची जयंती राज्याच्या बाहेर साजरी करण्याचं काम या गावचे भूमिपुत्र विलासराव करत असतात
आणि आम्ही सर्वजण त्यांच्या या कार्यासाठी त्यांच्या सोबत आहोत। आज मी राजाभाऊ वाजे आणि विलासराव या दोघांना सुद्धा आपल्या या गावच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय जाऊ जय श्रीराम। आणि मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळायला सुरुवात झाली आणि खरोखर थोडं तरी एक पाऊल पुढं पडलेलो आहोत। एक घर थोडंसं मिळालं, त्याच्यात फर्निचर कसं करायचं ते आता सगळ्यांची जबाबदारी आहेत। म्हणून आता खासदार साहेबांनी मराठा समाजाचं जे कुणबीचे दाखले आपल्याला मिळतात, पण ते दिल्लीमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या पाटलावर जाऊन आणि त्या यादीमध्ये मराठा समाजाचं नाव समावेश व्हावं याच्यासाठी खासदार साहेबांना ती जबाबदारी आम्ही महाराष्ट्रात सगळ्या खासदारांना देणार आहोत। आणि आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही आणि आम्ही कोणाला विरोधही केला नाही। आम्हालाही विनंती आहे सगळ्या समाजाला का आमच्या समाजाला जे मिळतं ते परंपरेने मिळतं, त्याला विरोध कोणी करू नये। आपण सगळे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये एकत्र राहू आणि प्रत्येक समाजावर काही अन्याय होईल त्याचा सोडवणूक कशी करायची ते शिवाजीराजे जाधव आणि भोसले घराण्याचे राजघराण्यातले मार्गदर्शक जे असतील त्यांना संघ घेऊन, समाजसेवेचे मावळे जे संघ असतील त्यांना घेऊन हे आपण प्रश्न सोडू। पण पुढाऱ्यांचं काही ऐकून आपण रस्त्यावर उतरू नये। आज या ठिकाणी धनगर समाजाचे युवक सुद्धा या कार्यक्रमाला आले होते। न्हावी समाजाचे कार्यक्रम आमचे गावातले सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। दलित समाजाचे सुद्धा महिला सरपंच या कार्यक्रमाला, सगळ्या समाजाचे लोक इथं एकत्र येत आहेत। हे आज राज्यकर्त्यांनी बघितलं पाहिजेत। शासकीय लोक याच्यामध्ये कार्यक्रमाला होते। आम्ही गाव पातळीवर एकोबा कसा राहील आणि ते जिजाऊ माच्या माहेरचे आमचे शिवाजीराजे जाधव यांना घेऊन महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहोत आणि हा एकोबा कायम राहिला पाहिजे याच्यासाठी आमचे विजय काकडे पाटील यांनी जे भारत क्रांती मिशनची मूठ मांडलेली आहेत, भारताच्या बाहेर आमचं काही संकल्पना 140 कोटी लोकांपर्यंत जाणार आहेत, त्याचे मार्गदर्शक आमचे काकडे पाटील सुद्धा थोडं आपल्याला बोलणार आहेत। आपण सगळे एकत्र राहू आणि थोर पुरुषांचं काम आपण पुढं नेऊ आणि सगळ्या समाजाला एकत्र धरून राजकारणी लोकांना त्यांची संधी पाहू द्यायची नाही। गाव पातळीवर, तालुका पातळीवर आपण सगळ्या समाजाने एकत्र राहायचं आहे, हाच संदेश आपण आज देतो।